प्रकाश अण्णा साळुंखे यांनी स्थापन केलेल्या श्री दुर्गा माता बहुउद्देशीय मंडळ तासगाव मंडळाने जपली परंपरा। प्रकाश अण्णांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव मंडळाचे अध्यक्ष अरुण भैया साळुंखे यांनी अनेक वर्षापासून चालत आलेली दुर्गा माता मंडळाची परंपरा आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन शहरात राबवली आहे। या मंडळाने घिसाडी फुले ते भव्य दिव्य दुर्गा माता बसवून यानिमित्त विविध कार्यक्रम राबवले जात आहेत। या कार्यक्रमाचा आस्वाद तासगाव शहरासह तालुक्यातील अनेक माता भगिनी युवक आवर्जून घेत आहेत। या कामी अध्यक्ष दीपक काका साळुंखे, उपाध्यक्ष विजय विटेकर, संचालक संतोष कोळी, राजाराम चव्हाण, संतोष वेल्हार, किरण साळुंखे, आबा राक्षे, सचिन साळुंखे, सचिन माळी, शशिकांत कुंभार, अनिल मगदूम, धीरज साळुंखे, अक्षय चव्हाण, रोहन पाटील, योगेश जाधव, निलेश साळुंखे, योगेश शिंदे, विजय धनवडेसह असंख्य कार्यकर्ते नवरात्र उत्सव व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करीत आहेत। तर या मंडळाची तालुक्यात जोरदार चर्चा। होणाई न्यूज चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा। नमस्कार, मी किरण प्रकाश साळुंखे। आमची दुर्गा माता स्थापना 1996 पासून चालू आहे। आता सामाजिक कार्यापासून प्रकाश अण्णा साळुंखे माजी नगराध्यक्ष व दिलीप भाऊ साळुंखे त्यांचे बंधुराज आणि संतोष कोळी व राजाराम चव्हाण इतर सर्व कार्यकर्ते आमच्या मंडळात सर्वजण आहेत। आणि त्या मंडळाने आमच्या मंडळाने आतापर्यंत रक्तदान शिबिर, डान्स स्पर्धा, दांड्या स्पर्धा, महाप्रसाद 5000 लोकांचा महाप्रसाद व इतर रक्तभक्ती व इतर सर्व कार्यक्रम अतिशय पद्धतीनं आतापर्यंत पार पाडलेला आहे। यांच्या माघारी आत्तापर्यंत वारसानं हा मंडळ त्या पद्धतीनं सगळे आम्ही व्यवस्थित रीतीनं पार पाडत आहे। आणि अजूनपर्यंत या मंडळाला कुठल्याही पद्धतीने सर्व लोकांची भक्ती आणि सर्व लोकांची देणगीदार यामुळं आम्हाला सगळ्यांचं सहकार्य चांगल्या पद्धतीनं आम्हाला लाभलेलं आहे। आणि एवढं बोलून मी नमस्कार। नमस्कार, मी संतोष कोळी। आमच्या मंडळाची स्थापना 1996च्या अगोदर झालेली आहे। 96ला रजिस्ट्रेशन झालेलं आहे, 96च्या अगोदर झालेले आहे। या मंडळामार्फत वेगवेगळे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात प्रत्येक वर्षी। त्यांचा सर्वांचा त्या कार्यक्रमासाठी पाठिंबा आम्हाला मिळतो। सर्व व्यापारी वर्ग असतील, शेतकरी असतील, सर्व वर्गातून आम्हाला पाठिंबा मिळतो। आमच्या आई दुर्गा मातेच्या चरणी एकच प्रार्थना आहे की यावर्षी पाऊस काळ भरपूर झालेला आहे, ओला दुष्काळ म्हणायला हरकत नाही। तर आमची एक प्रार्थना आहे देवीकडे की आता जरा पाऊस थांबवावा आणि शेतकऱ्यांना जरा शेतकऱ्यांचं चांगलं व्हावं आणि त्यांच्या पाठीशी आईनं राहावं एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो।